नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस खूप छान होता. सकाळची जेवढी पण भांडी होती ना ती मी छान घासून घेतली. काल बाजारातून आणलेला भाजीपाला तसाच त्या पिशवीत राहिला होता, कारण मला अजिबात वेळ मिळाला नव्हतं भाजी स्वच्छ करण्यासाठी. तर म्हटलं चला सकाळीच ही स्वच्छ करून ठेवते. तर काय काय भाजी आणले मी तुम्हाला दाखवते. प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी भाजी आणते. आवळासुद्धा आणलेले आहेत. आवळ्याचा ज्यूस जो आहे ना तो मी सकाळी उपाशी पोटी घेते म्हणून. आता सर्व भाज्या मी किचन ओट्यावर काढलेल्या आहेत आणि सर्व भाज्या मी धुवून स्वच्छ करून ठेवणार. तर भाजीमध्ये आज ना मी शिमला मिरची, काकडी, बीट, गाजर, लिंबू, आवळा सोबत टोमॅटो, कोबी, भेंडी असा भरपूर भाजीपाला आणलेला. भाजीपाला आमच्याकडे खूप स्वस्त मिळतो. सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत या सुपामध्ये. आता सर्व पाणी निघून गेलं का मग मी या सर्व भाज्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवील. अगस्त्याला दुपारी मी आप्पे बनवले होते, कारण माझ्या मुलाला आप्पे खरंच खूप आवडतात, तर मी नेहमी बनवत असते. आज ना योगाला गेली होती तेव्हा आमचे हे सर आले होते आमचा योगा घेण्यासाठी, म्हणजे आम्हाला नवीन योगासनं शिकवण्यासाठी. तर त्यांनी आम्हाला सायटिकाचे जे आजार आहेत ना त्यावर खूप छान छान योगा शिकवले, म्हणून माझा आजचा दिवस ना खूप छान होता. घरी आली तेव्हा दीदीने अर्धा स्वयंपाक केलेला. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायची होती, तर म्हटलं चला एक राऊंड ना आपल्या सायकलीचा संध्याकाळचा मारून येऊ दे. रोज संध्याकाळी एक राऊंड ना सायकलवर फिरून येते आणि अजून बॉडी फ्लेक्झिबल होते आणि अजून फ्रेश वाटतं. घरी आल्यावर शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची होती, तर ती सगळ्यात पहिले फोडणीला दिली आणि त्यानंतर गाजर किसायला बसले, कारण दुसऱ्या दिवशी मला गाजरचा हलवा करायचा आहे म्हणून. हलवा मला दुसऱ्या दिवशी बनवायचा आहे, पण मी आदल्या दिवशीच किसून ठेवते. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.